तुम्ही जर हे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स करत असाल, तर तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या रडारवर येऊ शकता. जर तुम्ही तुमच्या सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये एका फायनान्शियल इयरमध्ये 10 लाखांपेक्षा जास्त कॅश डिपॉझिट केली किंवा करंट अकाउंटमध्ये 50 लाखांपेक्षा जास्त कॅश डिपॉझिट किंवा विड्रॉ केली, तर ही इन्फॉर्मेशन बँक इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला रिपोर्ट करते. जर तुम्ही क्रेडिट कार्ड बिल 1 लाख किंवा जास्त कॅशने पे केलं, तर ते ट्रान्झॅक्शन फ्लॅग होतं. आणि पूर्ण वर्षात क्रेडिट कार्डवरचा टोटल स्पेंडिंग जर 10 लाखांपेक्षा जास्त असेल, तर ही माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नजरेत येते. घर किंवा जमीन खरेदी विक्री करत असताना डील व्हॅल्यू जर 30 लाखांपेक्षा जास्त असेल, तर रजिस्ट्रार ऑफिस ही माहिती थेट इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला रिपोर्ट करतात. म्युच्युअल फंडमध्ये 10 लाखांपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट आणि रिडम्शन्स आणि शेअर्सच्या बाबतीमध्ये एका वर्षामध्ये जर 10 लाखांपेक्षा जास्त बाईंग किंवा सेलिंग झालं, तर स्टॉक एक्सचेंजेस आणि फंड हाऊसेस हा डेटा अथॉरिटीजशी शेअर करतात. हा सगळा डेटा तुमच्या AIS म्हणजे अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट मध्ये दिसतो. त्यामुळे तुम्ही जर योग्य ITR फाईल करत असाल, इन्कम व्यवस्थित डिक्लेअर करत असाल आणि डॉक्युमेंट्स मेंटेन करत असाल, तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाहीये.